नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे व पहिली अपडेट मला तर सगळ्यात पहिल्यांदा डीपसिक याविषयी आपण डिस्कशन करणार येते। त्यामुळे काही शोलाप वगैरे पाहायला मिळत आहे आपल्याला मार्केटमध्ये। सामान्यपणे आपण एनविडिया विषयी बोललो तर जो की जवळपास 17% डाऊन झालेला आहे। आता US मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळत आहे शोलाप नंतर। अँड हे सर्व डिस्कशन आहेत म्हणजे जे डीपसिक रिलेटेड जर आपण पाहिले तर ओपन AI चायनीजने वगैरे एक सॉर्ट ऑफ ChatGPT वगैरे बनवली आहे। त्यामुळे ॲक्च्युअली अनसर्टनिटी टेक वर्ल्डमध्ये वगैरे येत आहे। तर याची चर्चा वगैरे होत आहे मार्केटमध्ये आणि याचे प्रोडक्शन एकदम लो कॉस्टमध्ये आहे आणि हे लो कॉस्टमध्ये त्यांनी क्रिएट केलेलं आहे। $6 मिलियन पेक्षाही कमी याला खर्च आलेला आहे। या AI मॉडेलसाठी $1 बिलियन खर्च लागत असतात अशा गोष्टी होत होत्या, पण यांनी फक्त $1 मिलियन केलं आहे। हे मार्केट वगैरे पाहत आहे व याशिवाय डीपसिक चे डाउनलोडही वाढत आहेत आणि वाढली आहेत व त्यांनी US ॲप स्टोअरवरही त्यांचे डाउनलोड जे आहे ते मोस्टली फ्री ठेवलेलं आहे आणि यामुळे एनविडिया सारखे स्टॉक व कंपनीचे व्हॅल्युएशन प्रेशरमध्ये येत आहे। बट या गोष्टी साईडला ठेवून पाहिलं तर इन्व्हेस्टर ऑर्डर कॉर्पोरेटिव्ह अर्निंगकडे फोकस करायला आहेत। अँड सगळ्यात इम्पॉर्टंट जो इव्हेंट आहे वेडनेसडेला आपलं USच्या वेडनेसडेला त्या दिवशी वगैरे US फेडची मीटिंग आहे। तेथे काय डिसिजन वगैरे घेऊ शकतात रेट कटविषयी। पण एक्सपेक्टेशन आता असे आहे की ते होल्ड वगैरे करू शकतात आणि यामध्ये इंटरेस्ट रेट वगैरे स्थिर ठेवू शकतात, चेंज वगैरे करणार नाहीत। बट ओव्हरऑल कॅलेंडर इयरची गोष्ट केली तर ते जास्त काही रेट कट करणार नाहीत व ते किती बेसिस पॉईंटचे टार्गेट वगैरे करतील फेड वगैरे हे मार्केट वगैरे पाहत आहे। तर पुढील म्हणलं क्रूड ऑइलच्या अपडेट पाहिली तर आपलं क्रूड ऑइल प्राइजेस गेल्या 2 वीकपासून लोच्या जवळ वगैरे आलेलं आहे। आपलं लिबिया येथील सप्लाय वगैरे थोडं डिस्टर्ब झाल्यामुळे ब्रॉडली आपण पाहिलं तर ऑइल प्राइजेस 2 वीकच्या लोच्या जवळपास आलेले आहेत, कारण की चायनामध्ये डिमांड वगैरे नाही अँड यूएसचं जे वेदर आहे तो इम्पॅक्ट करत आहे। जो वार्म वेदर आहे तो परिणाम वगैरे करत आहे। लिबियामध्ये काही प्रोटेस्ट वगैरे चालू झालेली आहेत, तर त्यामुळे ऑइल एक्सपोर्ट वगैरे डिस्टर्ब होत आहे। रफली 4.5 लाख बॅरल पर डेचं इन्फॅक्ट वगैरे होत आहे असं बोललं जात आहे। ओव्हरऑल प्रोडक्शनमध्ये इम्पॅक्ट वगैरे सांगितलं जात आहे आणि अनॅलिस्ट हे पाहत आहेत की जिओपॉलिटिकल कन्सर्न अँड पॉलिसी कन्सर्नमुळे येथे ऑइलच्या प्राइजेसवर थोडं प्रेशर आहे आणि वोलेटाईल वगैरे ऑइलच्या प्राइजेस सध्या दिसत आहेत आपल्याला वर्ल्डमध्ये आणि राहू शकतात। त्याच्यात पुढील म्हणलं तर ब्रिटिश कंपनीज प्रॉफिटविषयी वॉर्निंग अँड डिक्लाइन आउटपुट वगैरे होण्यामुळे ते ट्रस्ट आहेत अँड अनेक त्वरित पुनर्प्राप्तीची आशा आहे। तर येथे जे ब्रिटिश बिझनेस आहेत ते पुन्हा अपेक्षा करत आहे की एक शॉर्टन हायरिंग आपलं कटबॅक वगैरे व काही प्राइजेस वगैरे इन्क्रीज होतील, कारण की पुन्हा इन्फ्लेशन वगैरे कंटिन्यू होत आहे। तर
आउटपुट डिक्लाइन वगैरे होत आहे, जे की प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम करू शकतं 2025मध्ये. अँड हे गव्हर्मेंटचेही आपलं डिस्प्रायटस जे इनोव्हेशन किंवा इन्शुरन्स जे आहेत त्याविषयी वगैरे बोललं जात आहे सध्या मार्केटमध्ये. अँड नाव वन आउट ऑफ 5 लिस्टेड कंपनीज हॅव इश्यूड प्रॉफिट वॉर्निंग 2024. तर जेथे की हायेस्ट प्रोफेशनल जे आहेत म्हणजे हायर प्रोफेशनल जे आहेत ते आफ्टर पॅन्डेमिक वगैरे ते प्रॉफिटला वगैरे डिक्लाइन पाहत आहेत. अँड 274 कोटीचे प्रॉफिट अर्निंग इश्यू वगैरे झाला होता 2024मध्ये. अँड रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्टेड आणि ऑर्डर्स रिलेटेड आणि इन्क्रीजिंग कॉस्टमुळे, आणि हे मेजर रिझन वगैरे सांगितले जात होते. तर त्यामुळे प्रॉफिटवर प्रेशर आहे, आताही आहे, तेव्हाही होतं. आपण येथे पहिल्यांदा पाहिलं तर पॅसिफिक इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट हाय नंबर ऑफ प्रॉफिटमध्ये वॉर्निंग दिसत आहे. रिटेल्स अँड पर्सनल गुड्स सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट वगैरे वॉर्निंग वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहे त्या सेक्टरमध्ये. तर जर बिझनेस जनरली येथे एक इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि हायरिंगमध्ये वगैरे तेवढी जास्त वगैरे ग्रोथ आपल्याला दिसत नाही, थोडी मंदी दिसत आहे येथे करंटली. तर हेच येथे बोललं जात आहे. अँड प्रायमरी बिकॉज ऑफ डिटेल जे आहेत म्हणजे डिलेज म्हणजे प्रायमरी बिकॉज ऑफ एक डिलेज आहेत त्यामध्ये प्रायमरीमध्ये. अँड कंस्ट्रक्शन अँड स्पेंडिंगमुळे. तर मग मॉर्गन स्टॅनलीनी याला डाऊनग्रेड सुद्धा केलेला आहे त्यांच्या इकॉनॉमी ग्रोथला 2024साठी. 1.3 पासून 0.9% त्यांनी ग्रोथ फोरकास्ट आणलेला आहे. पुन्हा तीच कारण त्यांनी सांगून हे केलेलं आहे. जर हे लोक हायरिंग करत नसतील तर ग्रोथ कशी येणार असं म्हणतलं आहे. आणि म्हणजे अनावश्यक असलेले बिझनेसमधील कट देखील येथे करणं गरजेचं आहे असं म्हणतलं आहे त्यांनी. सो ब्रॉडली आपण पाहिलं तर एक म्हणजे कंटिन्यू वगैरे इन्फ्लेशन वगैरे दिसत आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये तेवढा वगैरे ठीकठाक दिसत नाही. तर येथे यामुळेच इथं काही चॅलेंजेस निर्माण झालेत. अँड ओव्हरऑल बिझनेस कॉन्फिडन्स ही लो झालेला आहे. तर त्यामुळे हायरिंग इंटेलिजन्स वगैरे इथं होत नाही, आपलं इंटेलिजन्स. अँड हेड काउंटर कट ही येथे होत आहेत असं बोललं जात आहे. त्यामुळे येथे प्रॉफिट वॉर्निंग भरपूर वाढत असताना दिसत आहे. आता अशी परिस्थिती एकंदरीत कशी झाली आहे की तर आता फक्त म्हणजे वेट आणि वॉचचीच आपल्याला भूमिका वगैरे घ्यावी लागेल. आता पुढे काय होईल ते पाहावं लागेल. आणि पुढील मला ट्रम्प यांनी चीन, इंडिया आणि ब्राझीलला वगैरे जबरदस्त टॅरिफ मेकर्स वगैरे म्हणतलं आहे. व त्यांनी अमेरिकेच्या हित संबंधाचे संरक्षण करण्यासाठी वचन दिलं आहे तेथील सिटिझनना. अँड आता याचा सरळ त्याने म्हणतलं आहे आता की चायना, इंडिया आणि ब्राझील जे एक पार्ट आहेत ब्रिक्स ब्लॉकचे. अँड हे भरपूर जास्त टॅरिफ मेकर वगैरे आहेत. अँड मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी म्हणतलं आहे मी यूएसचा प्रेसिडेंट आहे. तर यूएसच्या सिटिझनविषयी मला जास्त विचार वगैरे करावे लागतं आणि मी करणार बी आहे. अँड मी दुसऱ्या आणखी कोणत्या नेशनविषयी जास्त वगैरे विचार करणार नाही. हेच कारण त्यांनी सांगितलं आहे. पुन्हा माझ्या राष्ट्रावर मला जास्त लक्ष द्यायचे आहे आणि देणार बी आहे. यापूर्वी अशा गोष्टी त्याने म्हटलं होतं की
US डॉलरचा डॉमिनन्स जर कमी होत असेल तर मग ते निश्चितपणे काही कठोर पावले उचलतील आणि ते टॅरिफचा डोस इम्पोज करतील अदर कंट्रीजना. अँड जे की डॉलरचा डॉमिनन्स वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याने म्हटलं आहे की ट्रम्प्स यांचा निर्धार आहे की टुवर्ड्स अ फेअर इकॉनॉमिक सिस्टम, की येथे एक फेअर इकॉनॉमिक सिस्टम आणावी लागेल. अँड जेथे की टॅरिफ रेट रिजनेबल असतील अँड काही इन डिफरन्स वगैरे गोष्टी असतील आणि त्या पुन्हा उद्भवल्या आहेत. ज्या गोष्टी त्या बाहेरील एंटिटीजमुळे उद्भवल्या आहेत असं म्हटलं आहे त्यांनी. जर तुम्हाला टॅरिफचे बळी व्हायचे नसेल तर US या आणि आपले प्लॅन वगैरे सेटअप इथं करा असं म्हटलं आहे. ब्रॉडली ह्या सर्व गोष्टी ट्रम्पच्या रिलेटेड वगैरे सांगितले जात आहेत. पुढील म्हणायला इंडियन न्यूज, तर टू व्हीलर कंपनीज ची विक्री जी आहे FY26 प्री कोविडच्या हायेस्ट लेवलला वगैरे टच करेल अशी अपेक्षा आहे. हे मोटरसायकल आणि स्कूटरची सेल ती 8 ते 10% वगैरे वाढू शकते असं वाटत आहे. इन नेक्स्ट फिस्कल इयरमध्ये ही संभाव्य उच्च विक्रमी पातळी वगैरे गाठेल असं त्यांनी म्हटलं आहे हे रिपोर्टमध्ये. तर म्हटलं जात आहे असं. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे आपलं स्ट्रॉंग डिमांड वगैरे रुरल एरियामधून येऊ शकते. अर्बन सेंटरमध्येही आपलं इन्फ्लेशनचा दबाव जो आहे तो कमी होऊ शकतो. अँड वेडिंग डेजचे नंबर वगैरे जास्त असण्याची अपेक्षा आहे FY26 असं बोललं जात आहे. सामान्यपणे मी जर आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर ज्या कॉमेंट्री वगैरे येत आहेत, आता Q3चे सीझन सुरू झाला आहे तर येथे एक ब्रॉडली कॉमेंट्री वगैरे येत आहे. रुरल डिमांड जी आहे ती पिकअप होताना दिसत आहे, पण अर्बन डिमांडमध्ये एक सॉफ्टमध्ये स्लोडाऊन वगैरे दिसत आहे. ही स्लोडाऊन का होत आहे अर्बन एरियामध्ये? कारण की जो अर्बन एरिया आहे त्याची डिमांड वगैरे एक प्रकारे शॉर्ट ऑफ पेटअप डिमांड वगैरे आत्तापर्यंत होती आणि ती असेल त्यामुळे फुल इयर त्यामुळे ती जी डिमांड आहे ती कमी असल्यामुळे ती फुलफिल लवकर झाली आहे आणि तेथे एक कमी जास्त म्हणजे एक्झॉनेशन वगैरे ही आलेली आहेत. आपलं ही ब्रॉडली समरी आहे. आणि कॉनकॉलमध्ये कंपनीकडून म्हटलं जात आहे की रुरल डिमांड जी आहे ती पिकअप होत आहे. जर येथे इन्फ्लेशनचे प्रेशर वाढले तर ही ग्रोथ अर्बन सेंटरकडून ही ड्राईव्ह केली जाऊ शकते. आणि जे टॉप 2 व्हीलर मेकर्स आहेत जसे की हिरो, होंडा अँड TVS, तर यांचे सेल नंबर वगैरे 21.18 मिलियन युनिटपर्यंत पिकअप वगैरे होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. व हे यामध्ये सेल वगैरे EVचा जास्त होऊ शकतो. आणि रुरल रिजनमध्ये 2 व्हीलर सेल आपला रुरल रिजनचे 2 व्हीलर सेलमध्ये 50% जास्त कॉन्ट्रीब्यूट वगैरे करतो आपला रुरल एरिया. त्यामुळे ज्यामुळे की हिंदुस्थान वेडिंग सीझन वगैरे जास्त ह्याच रिजनमध्ये येतं, त्याचे नंबर जास्त आहेत. त्यामुळे डिमांड बूस्ट होऊ शकते असे एक्सपेक्टेशन आहे. आणि FY26 66 वेडिंग डेज आहेत म्हटलं जात आहे, जे की FY25 फक्त 54 वेडिंग सीझन होते. म्हणजे चांगले वेडिंग सीझन जास्त आहेत, म्हणजे 11 वेडिंग सीझन जवळपास जास्त आहे असं म्हटलं जात आहे. अँड हिरो मोटो कॉपचे जे CEO आहेत त्यांनी हेच म्हटलं आहे की रुरलमध्ये इम्प्लॉयमेंट वगैरे जनरेट वगैरे होऊ शकते, इम्प्रूव्ह वगैरे होऊ शकते. आपलं रुरल एरियाचा सेल वाढला तर स्ट्रॉंग मान्सून आणि इन्क्रीजिंग MSP फॉर क्रॉप्स
हे की पॉईंट वगैरे की फॅक्टर वगैरे असू शकतात आणि रुरल मार्केटची ग्रोथसाठी अँड याशिवाय येणाऱ्या बजेटमध्ये आपलं कॅपेक्स स्पेंडिंग चांगली झाली तर आणखी इन्फ्लेशन वगैरे कमी जास्त प्रमाणात आपलं स्टेबलाइज होऊ शकतं अँड रुरल आणि अर्बन इकॉनॉमीमध्ये एक म्हणजे रिवाईज वगैरे होऊ शकते म्हणजे ग्रोथ वगैरे रिवाईज होऊ शकते पुन्हा येऊ शकते. तर जर पुढे म्हणलं स्टॉक स्पेसिफिक JSWचे अर्निंग आलेली आहेत त्यांची कॅपॅसिटी पाहिलं तर 1.3 गिगावॅटने वाढून ती इयर ऑन इयर पाहिलं तर 19% वाढलेली आहे आणि आपलं रिन्युएबल जनरेशनची गोष्ट केली तर ते 18% वाढलेलं आहे अँड आपलं थर्मल वगैरे 8% वगैरे वाढलेलं आहे व ब्रॉडली जनरेशन म्हणजे टोटल जनरेशन पाहिलं तर 10% वाढलेलं आहे अँड आपलं कन्सल्टेशन आपलं परफॉर्मन्समध्ये पाहिलं तर नेट जनरेशन परफॉर्मन्स पाहिलं तर इयर ऑन इयर 10% वाढलेला आहे आणि क्वार्टरही वाढलेला आहे पण रेव्हेन्यू जो आहे तो 1% डाऊन झालेला आहे इयर ऑन इयर कारण की काही म्हणजे इन्क्रीमेंट सेल वगैरे तेवढी झालेली नाही आणि त्यांचा जो आपलं RI ॲडिशनल कॅपॅसिटी आणि उत्कलन युनिट 1 मध्ये एक लोअर शॉर्ट टर्म रिलायझेशन झालेलं आहे जे की रत्नागिरी अँड विजापूरमध्ये त्यांचे हे प्लॅन्ट आहेत आणि EBITDA ही 9% वगैरे डाऊन झालेला आहे इयर ऑन इयर. तर हे काही शॉर्ट टर्ममध्ये झालेले आहेत त्यामुळे यांचे जो ग्रोथ आहे ती डाऊनग्रेड झालेली आहे व यांचं कॅश प्रॉफिट आफ्टर टॅक्स पाहिलं तर म्हणजे आपलं कॅश प्रॉफिट पाहिलं तर 19% वगैरे ड्रॉप झालेला आहे. पुढील म्हणलं स्टार्ट हेल्थ तर यांची ग्रोथ वगैरे भरपूर कमी झाली आहे. तर जर यांची ग्रॉस रिटर्न प्रीमियम पाहिले तर ते 5.2% वगैरे अप आहेत अँड यांचा प्रीमियम अर्नचा जो नंबर असतो जो की अप्रूव्हल नंबर असतो त्यामध्ये 15% वगैरे ग्रोथ आहे. तर ही ग्रोथ जी आहे ती स्लो झालेली आहे. याचा प्रीमियम रिझन आहे की अकाउंटिंगमध्ये काही चेंजेस अंडरवे झाले आहेत. यापूर्वी कसं होतं आपले जर राईट्स 3 वर्षाचे प्लॅन असतील 3 वर्षाचे प्लॅन असतील तर ते डायरेक्टली नंबर वगैरे यामध्ये ॲड होत होता म्हणजे टोटल अमाऊंटमध्ये GWP मध्ये. तर आता ते वगैरे डायरेक्टली नसून त्याची कन्सेप्ट बदलली आहेत म्हणजे फक्त एक वर्षाचं त्यामध्ये ॲडिशन केलं जातं. तर आता हे अप्रूव्हल केलं जात आहे म्हणजे एक वर्षाचं ह्यामध्ये नंबर घेतले जातात त्यात फक्त एक वर्षाचे ॲडिशन वगैरे करावी लागते. आता जर येथे 3 वर्षाचा प्लॅन असेल आणि आपण 300 रुपयेचा इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ते पहिल्या वर्षी GWP मध्ये आपलं 100 रुपीज वगैरे ॲड होतील, दुसऱ्या वर्षी 100 रुपीज ॲड होतील आणि तिसऱ्या वर्षीही 100 रुपयेच ॲड होतील. त्यामुळे यांचा बेसवर यांचा परिणाम झाला आहे आणि पुढील काही क्वार्टरमध्ये यांचा बेसवर पेआउट वगैरे होईल हे व यामुळे यांची ग्रोथ नंबर जो आहे तो थोडा स्लो वगैरे दिसत आहे. Q3 मध्ये आपण पाहिलं तर त्यांनी 49 करोडचा अंडर रायटिंग लॉस पोस्ट वगैरे केला. त्याची तुलना म्हणजे बेस क्वार्टरमध्ये ओव्हरऑल पाहिलं तर 114 करोडचे अंडर रायटिंग प्रॉफिट वगैरे होते त्यांचं. त्यासोबत यांनी तुलना केलेली आहे अँड यांचं कमिशन आणि ऑर्डर एक्सपेन्सेसही इन्क्रीज झाले आहेत, वाढले आहेत. ब्रॉडली आपण पाहिलं तर यांचा जो कंबाईंड रेशो आहे तो 100पेक्षा जास्त वगैरे गेलेला आहे आणि यांचं पॅट 215 करोडने वगैरे डिक्लाइन झालेला आहे म्हणजे इथपर्यंत डिक्लाइन वगैरे झालेला आहे अँड यांची इन्व्हेस्टमेंट इन्कम ही 22% ग्रो झाली आहे. तर ही ग्रोथ ऑफ GWP ची जी ग्रोथ आहे ती चांगली आहे पण
रिटेल म्हणजे रिटेल हेल्थ रिन्युअल प्रीमियम रेशो जो आहे तोही इम्प्रूव्ह वगैरे झालेला आहे. अँड नंबर ऑफ एजंट ही ॲड झाले इथं, व नंबर ऑफ हॉस्पिटल इन नेटवर्क ही ॲड झालेला आहे. तर यांचे वगैरे कंबाईंड रेशो ही चांगली आहे इथं. अँड इन्व्हेस्टमेंट यील्ड ही वाढली आहे. तर या रिटर्न ऑन इक्विटी ही त्यांचा 3.6% वगैरे डाऊन झाला आहे हा. तर म्हणजे या महिन्यामध्ये ही डाऊन ग्रेड वगैरे आलेली आहे. त्यामुळे त्यांचे जो ओव्हरऑल परिणाम आहे त्याचा प्रॉफिटेबिलिटीवर झालेला आहे. पुढील म्हणणार बजाज ऑटोने कन्सॉलिडेशन नेट प्रॉफिट अप बाय 8%, रेव्हेन्यू वगैरे 8%नेच वाढवलेला आहे. व ऑपरेशनल रेव्हेन्यू 60%नेच वाढलेला आहे. तर जे की आपलं एक्सपोर्ट करतात म्हणजे ग्रीन एनर्जी पोर्टफोलिओमध्ये स्क्वेअर डील्समध्ये. अँड यांचं ऑपरेशनल पॅट 3% अप आहे. अँड व यांचं ग्रीन एनर्जी पोर्टफोलिओ आहे यांचा जो रेव्हेन्यूमध्ये 45% कंट्रीब्यूट करतो. तर तो आता लास्ट इयरमध्ये 30% कंट्रीब्यूट करत होता. तर व यांनी 1,00,000 युनिटचा मार्क EV सेलमध्ये अचीव केलेला आहे. व ही EV सेगमेंटमध्ये त्यांचे EBITDA मार्जिन ही इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि मार्केट शेअर पाहिले तर 2 व्हीलरमध्ये डबल झालेला आहे आणि 3 व्हीलरमध्ये ट्रिपल झालेला आहे. तर चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे त्याचं व्हॅल्यूम पाहिलं तर 2.5x ग्रो झालेला आहे इयर ऑन इयर. व 25% मार्केट शेअर वगैरे वाढलेला आहे 25% आणि काही ऑर्डर्स आपलं फ्लेगशिप प्रोडक्ट वगैरे गोष्ट केली तर त्याची. तर यांचा जो मोटरसायकल आहे त्यामध्ये म्हणजे 125cc मॉडेल आहे. त्यामध्ये चांगली व्हॅल्यूम ग्रोथ दिसलेली आहे. येथे फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे ही डिमांड चांगली होती. आणि त्यांची जी बाकी KTM जे मॉडेलचे बाईक आहेत त्यामध्ये त्यांनी अराऊंड 10 हाय परफॉर्मन्स बाईक वगैरे लॉन्च केलेत इन इंडिया. अँड कमर्शियल व्हेकलची गोष्ट केली तर या सेगमेंटमध्ये ऑल टाईम हाय रिटेल सेल वगैरे अचीव केलेली आहे. जेथे की आपलं इलेक्ट्रिक 3 व्हीलरचं व्हॅल्यूम वगैरे 3 पटीने वाढलेलं आहे इयर ऑन इयर. 5 पटीनं वगैरे वाढलेला आहे. अँड मार्केट शेअर जो आहे तो ट्रिपल जवळपास झालेला आहे. आपण एक्सपोर्टची गोष्ट केली तर त्यामध्ये कंटिन्यू रिकव्हरी दिसत आहे. एक्सपोर्ट सेगमेंटमध्ये सलग 4थ्या क्वार्टरमध्ये रिकव्हरी दिसत आहे. त्यामध्ये आफ्रिका, आशिया अँड लॅटिन अमेरिकामध्ये एक स्ट्रॉंग परफॉर्मन्स वगैरे दिसत आहे आपल्याला. तसेच पुढे म्हणलं यांचं जे डोमेस्टिक ग्रोथ आहे तीच तेवढी चांगली नाही, पण यांचे एक्सपोर्टमध्ये चांगली ग्रोथ आहे. म्हणजे ऑर्डर कंट्रीमध्ये यांचे व्हेकल चांगले वगैरे विकत आहेत. त्याच्यात पुढे म्हणलं होंडाई, तर होंडाईनं रिझल्ट दिलेला आहे. यांचा रेव्हेन्यू 1.3% ड्रॉप झालेला आहे. EBITDA 13.7% ड्रॉप झालेला आहे. आणि पॅट 18.6% डाऊन झालेला आहे. हे का झालेलं आहे म्हणजे ह्यांचं जे फेवरेबल प्रोडक्ट मिक्समुळे हे रेव्हेन्यू वगैरे शॉर्टन झालेत. व यामुळे त्यांचा रेव्हेन्यू वगैरे ड्रॉप झालेला आहे. रेव्हेन्यू शॉर्टन वगैरे झालेले आहेत. व मार्जिन सबस्टिट्यूट डिमांड अँड जिओपॉलिटिकल चॅलेंजेसमुळे कमी झालेले आहेत. अँड व येथे एक डिस्काउंटिंग ही करण्यात आली होती. डिस्काउंट वगैरे जास्त होते. आणि ओव्हरऑल व्हॅल्यूम पाहिलं तर इयर ऑन इयर ड्रॉप झालेला आहे, जो की एक्सपोर्टमुळे झालेला आहे. पण डोमेस्टिक व्हॅल्यूम तो थोडा इम्प्रूव्ह वगैरे चांगला आहे असं म्हणू शकतो, स्पेशली SUV सेल्समुळे. अँड व त्यांचे 15% CNG पेनिट्रेशन वगैरे पोहोचलं आहे, जे की आधी 12% होतं.
तर त्यामध्ये 21.2% रुरल पेनिट्रेशन आहे. तर आता जे की लास्ट इयरमध्ये पाहिलं तर 19.7% वगैरे आपलं पेनिट्रेशन वगैरे होतं. अँड मॅनेजमेंट विषय बोललं तर ते भारतामधील मार्केटमध्ये EV वगैरे लॉन्च करणार आहेत आणि प्रवेश करणार आहेत, जे की इथं प्रवेश केल्यानंतर त्यांना एक चांगली आशावादी आहेत ते. तर जे ते की केंट्रा इलेक्ट्रिक विषय बोलायचं म्हणलं तर बोललं जात आहे की ही एक गेम चेंजर वगैरे स्टोरी ठरू शकते. त्यामुळे पुन्हा EV स्पेसमध्ये पुन्हा एक लक्षणीय यश वगैरे मिळू शकतं यांना, अशी अपेक्षा आहे. तर पुढील म्हणलं तर GSW इन्फ्रा यांच्या रिव्ह्यूने पाहिलं तर 26% अप आहे. EBITDA 2% ड्रॉप झालेला आहे आणि पॅट 32% वगैरे वाढलेला आहे. अँड ब्रॉडली यांचे प्लॅन पाहिले तर टार्गेट यांचं आहे की 400 MTPA पर्यंत यांना कॅपॅसिटी करायचं आहे FY 30पर्यंत. तर व्हॅल्यूमचा नंबर विषय बोललं तर यांचे जे कार्गो हँडल्स आहेत ते 5% year-on-year ग्रोथ झाले आहेत आणि थर्ड पार्टी आपलं कार्गो 31% वगैरे year-on-year वाढले आहेत. तर जे की यांचा प्रीमियम ड्रायव्हर्स आहे यांच्या ग्रोथचा. अँड यांचे म्हणजे कोल्ड टर्मिनलची कॅपॅसिटी युटिलाइज त्यांनी केलेली आहे. तसेच त्यांनी काही लिक्विड टर्मिनलमध्येही असेट अक्वायर केलेले आहेत. तर ज्यामध्ये ही ग्रोथ चांगली येत आहे, कंटिन्यू येत आहे. अँड हे काही प्रमाणात ऑफसेटही करत आहेत पार्टली बाय लोअर कार्गो ॲट देअर आयर्न अँड टर्मिनल ऑफ पेरा डिप्स. तर व त्यांनी काही ऑपरेशनल डेव्हलपमेंट ही त्यांनी केलेली आहेत. जसं की JSW इन्फ्राला एक अप्रुव्हल मिळाला आहे, जे की आपलं इंटरिम ऑपरेशनसाठी. तर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीमध्ये जे की म्हणजे 90,000 टन्स ऑफ लिक्विडिटी एलिबल ऑइल वगैरे हे हँडल करू शकतात. त्यासाठी त्यांना अप्रुव्हल वगैरे मिळालं आहे. जर आपण यांच्या फ्युचर आउटलुक विषय बोललं तर हे लॉजिस्टिक सेगमेंटमध्ये 8,000 करोडची टॉपलेस करण्याचं लक्ष वगैरे देत आहेत. आपलं टॉपलेस वगैरे करण्याचं ज्यामध्ये की 25% EBITDA मार्जिन वगैरे असतं. अँड हे एक सॉर्ट ऑफ इंडस्ट्री लिपिंग RDC मध्ये वगैरे अचूक करण्यासाठी इच्छुक आहेत हे. आणि त्याच्यात पुढील म्हणलं तर SBI कार्डमध्ये 30% प्रॉफिट डिक्लाइन झाला आहे. रेव्हेन्यू फ्लॅट आहे व टोटल इन्कम फक्त 1% वाढली आहेत. इन्कम फॉर ऑपरेशनल जो फ्लॅट आहे. इंटरेस्ट इन्कम 15% वगैरे वाढलेला आहे. आणि फीस आणि ऑर्डर रेव्हेन्यू वगैरे 13% ड्रॉप आहे. प्रोव्हिजनिंग 49% वाढले आहेत, त्यामुळे यांचं प्रॉफिट डाऊन झालेलं आहे. आणि की मॅट्रिक पाहिलं तर यील्ड 12% ड्रॉप आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली क्रेडिट कॉस्ट 2.1% ग्रो झाली आहे, कारण की ज्यांचे AUM डिवाइड केल्यानंतर जे प्रोव्हिजनिंग वगैरे येते ते वाढली आहेत. त्यामुळे यांचे ROE 1.58% ड्रॉप झालेला आहे year-on-year. आणि बाकीचे बिझनेसचे व्हॉल्यूमचा डाटा पाहिला तर ते न्यू अकाउंटमध्ये नंबर यांचा पाहिला तर 11.75 लाखपर्यंत वगैरे पोहोचला आहे. तर जो की Q-on-Q 30% जंप आहे त्यामध्ये. आणि year-on-year 7% वगैरे वाढ आहे. आणि आपलं CIF म्हणजे कार्ड इन फोर्समध्ये पाहिलं तर 10% year-on-year ग्रोथ आहे. आणि Q-on-Q 3% ग्रोथ आहे. आणि तसंच स्पेड्स जवळपास year-on-year 11% वाढली आहेत. आणि रेशिबल 12% year-on-year वाढले आहेत. असेट क्वालिटीची गोष्ट केली तर GNPA 60 बेसिस पॉईंटने year-on-year वाढले आहेत. आणि नेट NPA वगैरे
22 बेसिस पॉईंटनं वाढले आहेत. म्हणजे ब्रॉडली हे जे अनसिक्युअर्ड लेंडिंग वगैरे जास्त देतात असतात. क्रेडिट कार्डमध्ये तशी अनसिक्युअर्ड लेंडिंग वगैरे जास्त असते, त्यामुळे यांना प्रेशरही जास्त असतं, ताणही जास्त असतो, त्यामुळे यांच्या प्रोव्हिजनिंग वगैरे वाढत असतात आणि ते आपल्याला दिसतही आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.